नमस्कार द्राक्ष उत्पादक बंधू आणि भगिनींनो, आज आपण आलो आहोत सिद्धपिंपरी येथील प्रगतिशील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक विलासजी हिरामण ढिकले यांच्या द्राक्ष बागेमध्ये आपण उभे आहोत. त्यांच्या RR35 या बागेमध्ये त्यांच्याकडे एकूण 18 एकर शेती आहे आणि त्यापैकी 16 एकर द्राक्ष बाग आहेत. त्यात प्रामुख्याने RR35, RR36, नाना पर्पल आणि अजून आबा थॉम्सन आहे 1 एकर. अच्छा, RR35, RR36, थॉम्सन आणि नाना पर्पल. हे पहिलंच वर्ष ना RR35? पहिलंच वर्ष. काय तुम्ही आतापर्यंत ह्या सर्व प्रचलित व्हरायटी करतायत आणि आता करत होता आणि आता RR35 ची लागवड केली आहे. काय आतापर्यंत लेबर प्रॉब्लेम, त्याच्यानंतर जे GA किंवा संजीवक हे लागतात, बाकीच्या व्हरायट्यांना जास्त खर्च होते त्याचं, तर तो याच्यामध्ये वाचतोय. त्याला डिपिंग नाहीये, त्याच्यामुळे तो त्याच्यावर डिपिंग वर येणार औषधांचा तो खर्च पण वाचतोय. म्हणून मी या व्हरायट्यांकडे, त्यात या रेन रेजिस्टन्स व्हरायटी आहेत, फ्रुटफुलनेस भरपूर आहे यांना. आणि फ्लॉवरिंग मध्ये पाऊस झाला होता का? हो, फ्लॉवरिंग मध्ये पाऊस झाला होता. गळकूज वगैरे काही विषय नाही? काहीच नाही. आणि आता जवळपास हा प्लॉट झालेला आहे किती, 78 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. आणि याला आतापर्यंत PGR काहीच नाही केलेलं. PGR 0 PGR, फक्त GA दिलेला आहे 2.5 ppm नी. कुठल्या स्टेजला? तो साधारणतः एक 8 mm च्या आसपास दिलेले आहेत. 8 mm च्या आसपास 2.5 ppm आणि त्यानंतर परत 24 तासांनी 2.5 ppm. फक्त आतापर्यंत याला 2 GA चे स्प्रे 2.5 ppm चे झालेले आहेत, साधारण 8 mm स्टेजला 24 तासाच्या अंतराने. आणि त्यानंतर आता हे 9x5 अंतर आहे. हो, 9x5 अंतरावरती त्यांनी 18 गट ठेवलेले आणि साधारणतः 80 च्या आसपास मणी संख्या 80 च्या आसपास मणी संख्या आहेत. वरून त्यांनी पाकळ्या पण कट केलेल्या आहेत, जिथं मोठा घड आहे तिथे 80 च्या आसपास मणी, 18 घड आहे. परंतु ते पुढे जाऊन अजून पण व्हेरिएशनचे घड काढणार आहेत आणि घड संख्या पण नियंत्रित करणार आहेत. आणि कलर साठी काही स्पेशली करणार आहे. कलर साठी इथिलीन वाढवा म्हणून मनाला घडाला जखम वगैरे करणं हे करणार आहेत. इथ्रेलचा एक स्प्रे घेणार आहे. इथ्रेलचा साधारण एकरी 100 मिली, 100 ml, साधारणतः 85 दिवसाच्या आसपास. आणि चिलेटेड फेरसचा पण चिलेटेड फेरसचा पण स्प्रे आहेच तसा. काय प्रमाणात? 1 ग्रॅम पर लिटर चिलेटेड फेरसचा पण ते स्प्रे घेणार आहेत. तर मित्रांनो, भविष्यामध्ये जे अनसिजनल रेन्स होतात छाटणीनंतर आणि त्यामुळे प्रचंड नुकसान होतं गळकुजीमुळे, क्रॅकिंगमुळे, तर त्यांचा असा ठाम विश्वास आहे की त्यांनी ही जी लागवड केली RR35, RR36 ची, तर हे प्रॉब्लेम्स गळकुजीचे, क्रॅकिंगचे त्यांना कमी जाणवणार आहेत. तर भविष्यात आपल्याला जर द्राक्ष शेती करायची असेल, टिकायचं असेल ह्या स्पर्धेमध्ये, तर आपल्याला नवीन बदल हे स्वीकारावे लागतील. धन्यवाद.